नमस्कार मित्रांनो, जय खानदेश. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता समोरच दीपक बँड गलंगी यांचे घर आणि त्यांच्याच घरासमोर 4 एकरामध्ये, इकडे दाखव कॅमेरा, 4 एकरामध्ये भाऊच्या लग्नाची नियोजनची तयारी तुम्ही पाहू शकता. तर मयूर दादा आपल्या सोबत आहे आणि मयूर दादा काहीतरी 2 शब्द आपल्या लग्नाची नियोजन बद्दल सांगतील. तर मयूर भाऊ, पहिले तुम्ही आम्हाला थोडा पोस्टर बद्दल सांगा, किती बँड आहेत वगैरे. इकडे मदार मताला थोडं देतो तरी चला. चल भाऊ, बँड आहे आपला इकडे इकडे ये ना. सूर्यनारायण बँड, स्वर्गंगा बँड आणि बॉन्सर टीम. बॉन्सर किती आहेत? बॉन्सर किती आहेत? बॉन्सर काय आपण 100 बॉन्सर लावलेले. लेडीज पण येते सेम. लेडीज पण सूर्यनारायण बँड, रॉकीस्टार. स्वर्गंगा, रॉकीस्टार बँड, कालीन बँड, उत्तराखंड यूपी, जनता बँड, त्यानंतर डप वगैरे, ते विकी भाऊचे सांबड स्पेशल, गंगा आरती वगैरे खूपच भारी भारी आहे. हजार मजा होत ना. चला मध्ये बघूया मित्रांनो. आपल्या मध्ये आडे गेट आहे. तर मित्रांनो, या साईडला असं गेट राहणार आहे, एकदम भव्य गेट, एकदम आकर्षित गेट इथं राहणार आहे समोरच. आणि गेटाच्या असं एंट्री होईल आणि एंट्रीच्या पुढे मोठा असं काय म्हणतात त्याला, स्टेज, एकदम अतिशय सुंदर स्टेज राहणार आहे मित्रांनो, तो पाहू शकतात. आणि इकडच्या साईडला जेवणाचा कार्यक्रम आहे. 500 लोक, 500 आणि 1000 म्हणजे 700-800 लोक एका टायमाला जेवण करू शकतील अशी व्यवस्था भाऊने करून दिली आहे. ह्या साईडला, इकडच्या साईडला सूर्यनारायण बँड लागणार आहे सूर्यनारायण इकडच्या साईडला, आणि या साईडला आपले स्वर्गंगा बँड लागणार आहे. म्हणजे भाऊचं असं म्हणणं आहे इकडे इकडे या साईडला रॉकीस्टार बँड लागणार आहे. 3 बँड एक साथ लागणार आहे का भाऊ? एक साथ रात्री म्हणजे आमना सामना होणार आहे का? आमना सामना तर नाही होणार आहे, सगळे आपले घरचे बँड असे आमना सामना तर होणार नाही, पण एका टायमाला 3 बँड लागणार आहे आणि ते एक गाणं वाजतील, बरोबर? 5-5 गाणे सगळ्यांचे. सर्वांचे 5-5 गाणे. 5 गाणे, तिकडे 5 गाणे, तिकडे 5 गाणे. ती हळदीला राहील का मेहंदीला राहील? मेहंदीचा कार्यक्रम काय आहे तुमच्या इथं? मेहंदीचा कार्यक्रम आपण साऊंड लावलेला आहे. पुन्हा साऊंड सिस्टमवर आपण मेहंदीचा कार्यक्रम करणार आहेत. बरोबर. आणि हळदीला चालू होणार आहे सूर्यनारायण बँड. हळदीला सूर्यनारायण बँड. अजून हळदीला किती बँड आहेत? हळदीला एकच वाजणार आहे एकच सूर्यनारायण बँड. सूर्यनारायण बँड. मग रात्री स्वर्गंगा बँड वाजणार आहे. रात्री स्वर्गंगा बँड. आणि टाळीला मग आपला जनता बँड बोलवलेला आहे. सकाळी लग्नाच्या नंतर म्हणजे आपण सुक्या बरोबर, सुक्या निघतो आपल्या घरून, निघतो आपल्या घरून तेव्हा पारवड पोहोचतो पाय. हो बरोबर. मग तिकडनं येताना स्वर्गंगा बँड, इकडनं जाताना जनता बँड आहे, बरोबर. आणि तिकडनं येताना स्वर्गंगा बँड लावला. पण मला एक विचारायचं होतं, सर्वांना तुमचे फॅन जे पण येतील त्यांना दीपक बँड लागण्याची आशा आहे. तर तुम्हाला काय वाटतं, आपला बँड आपल्या लग्नामध्ये लागला पाहिजे का नाही? पब्लिकला मी पण तेच म्हणत होतो की आपल्या बँड लागला पाहिजे म्हणून. असं माझं स्वतःचे पण म्हणणं आहे आणि पब्लिकचे पण तेच म्हणणं असेल. विषय काय होऊन जातो, दीपक दादाशिवाय मजा येणार नाही, बरोबर, माझ्याशिवाय मजा येणार नाही. हो ते पण आहे. म्हणून मी विचार केला, म्हणतो जाऊ दे आपल्या गाडी काही लावणे आपण. म्हणजे लागणार आहे का नाही? काय वाटतं किती टक्के कारण की नाही लागणार, बँड लागू नाही शकत? कारण की दीपक दादा आपले बँड म्हणजे, मग बँडवर जर दीपक दादा येईन तेव्हाच मजा आपल्या बँडची. बरोबर, ते पण खरं आहे. आणि मग कसं बाकीचे अलग वाजतील, बरोबर, वेगवेगळे चुकवून जाऊन. त्याच्यापेक्षा लग्न लागल्यानंतर 2-3 दिवस मध्ये आपण घर म्हणजे असे फॅमिली म्हणून असंच वाजून देणार आपलं बँड. बरोबर. तेव्हा आपली पब्लिक राहणार नाही, पण आपण वाजू तेव्हा. बरोबर. अजून काही नियोजन आहे का वेगळं, काहीतरी नियोजन वेगळं आता जे दिसतंय ते? मित्रांनो, शेत पाहू शकता तुम्ही, 4 एकर शेतामध्ये. शेत खूप मोठं आहे, तरी पण माझ्या हिशोबाने पब्लिक इतकं येणार तर खूप. आपल्या इथे आहे ना मध्ये, हो मध्ये लागणार मोठा पूर्ण मोठा. CRP किती राहणार? या ठिकाणी ना CRP किती असणार? CRP काय 100 का 200 CRP. 100-200 CRP. आणि इथे आहे ना, इथे हळद आपल्या मेहंदीचा कार्यक्रम येतो ना. मेहंदीचा कार्यक्रम इकडं. हळद वगैरे तिकडेच, हळद लग्न तिकडेच. खूप धमाल येणार आहे. आणि असं लग्न आजपर्यंत अनेर परिसरावर मी कुठेही पाहिलं नाही आणि होणार पण नाही असं वाटतंय मला. कारण की हे पहिलं लग्न आहे मित्रांनो अनेर परिसरावर. इतकं मोठं लग्न होणार आहे मित्रांनो. पहिले अनेर परिसरावर हे पहिलं लग्न आहे मयूर भाऊचं, म्हणजे मयूर देवराज दीपक बँड गलंगी. अतिशय भावाने आजपर्यंत 200 ते 300 लग्न आजपर्यंत भावाने लावलं आहे. पण आता मयूर भाऊची लग्नाची वेळ आली मित्रांनो. भाऊ खूप आनंदात आहे आणि रोज तुम्हाला वेगवेगळे स्टेटस बघायला भेटतात. एकदम धमाल येणार आहे मित्रांनो.
तर एन्जॉय, पुढे अजून ब्लॉग आपल्या कंटिन्यू येतच राहतील. तर मयूर भाऊ, काय आनंद आहे वेगळा तुमचा? ते आनंद लग्न होईल आता, आनंद तर होईनच थोडाफार. विसरून जाणार नाही नाही रे लग्न आपल्या झाल्यानंतर? इथे नाही होणार, आपल्या इथे नाही होणार. काल ती दिल्ली गाडी येते ना रे, सर्व शो आड आहे डायरेक्ट. पुरा यायचं नाही हा. कमीत कमी ती या आज दिवसाला 3-4 गाड्या बाकी देवा. नाही म्हणजे आई नियोजन कसं आहे आई, म्हणजे टावर कसा लागेल, म्हणजे आपला जो स्टेज आहे म्हणजे नेमकी कसा राहाय, तुम्ही लग्न वगैरे पर्यंत करायला राहील त्या असं किती मोठं आहे ते. म्हणजे मोठं येईल पण पुढे ते आई जे लागले ना येणं पुढे ते लागतील सगळं पुरा असं मेहेल सारखं का? एकदम खतरनाक. बरोबर. या साईडले म्हणजे सोरगंगाराव आहे बुवा असं. हा या साईडला स्वर्ग, इकडे सूर्यनारायण बँक सूर्यनारायण इकडे. बरोबर. आणि त्या कोपऱ्याला मस्तपैकी आपण एकदम कडक मॉल राहणार आहे म्हणजे. आपला सॉरी रॉकी स्टार बँक पहिल्यांदा येते तो रॉकी स्टार बँक. गर्दी घ्यायची राहील मग. तरी पण मोकळं वाटतंय इथून बघल्यानंतर, असं एकदम जागा तर वाटते हो. आता पब्लिक किती येईल त्याच्यावर आहे ते. इकडे जेवणाची सोय आहे का मग? जेवणाची सोय आहे ना? भारी नियोजन वगैरे एकदम व्यवस्थित केलेलं आहे. भाऊची लग्नाची तयारी एकदम जोरदार जबरदस्त चालू आहे. आताच फक्त 5 दिवस बाकी मित्रांनो लग्नाला. आणि भाऊ एक तर उन्हातानाचा फिरतोय, भावाला सांगतोय सावलीमध्ये बस असं, पण भाऊ ऐकतच नाही भाऊ. विषय असा आहे विषय कसा आहे, भाऊ मला फोन करी बोलाय राहा ना भाऊ, व्हिडिओ काढणार आहे म्हणून मी आडे मयूर भावाला साठी उन्हात 2 शब्द बोलाले. गैर आयरा नाही माझ्या डायरेक्ट आयरा नाही मग बोलो मग. आणि आता तरी पण आज मंडपनी किती तयारी होईल का? आजूबाजू थांबेल आज दिन गॅप लिहिली होतीच नाही. गॅप आहे. काल दे कमीत कमी अर्धा घाम होईल आपला. काल दे मेहंदी ना कार्यक्रम, म्हणजे मेहंदी ना कार्यक्रम सेटअप लागाय का? CRP वगैरे लागाय का? भाऊ सगळं काहीच टेन्शन नाही. मेहंदी कार्यक्रमले एकदम नियोजन कसं आहे म्हणजे मेहंदी ना कार्यक्रम म्हणजे डीजे वगैरे वर वाजा आहेत का? असं बँड वगैरे नाही एकदम ते मोठा मोठा साऊंड टांगेल राहते तिथं मोठा बरोबर. एकदम साऊंड वगैरे साऊंड. मोठा साऊंड. आणि आपल्या खानदेशी कलाकार वगैरे कितला येवायत, काय अंदाज आहे येण्यावरती? खानदेशी कलाकार कितला येवायत बॉस? ते सगळं जिथून नका सर्व डायरेक्ट सगळा टोटल. सचिन कुमावत, विनोद कुमावत, भैया मोरे सर्व येणार आहेत का? येणार पत्रिका दिली आहे सर्वांना एकदम. आम्ही त्यातले विशेष होत का? तर मित्रांनो आपलं आजपर्यंत सर्व कलाकार आले नाही होते, पण म्हणजे एकत्र तुम्ही बघितले नसेल, पण मयूर भाऊच्या लग्नामध्ये एकत्र सर्व कलाकार येणार आहेत म्हणजे धम्माल फुल होणार आहे मित्रांनो. तर गर्दी इतकी येईल तर आम्हाला अंदाजाने. आता मयूर दादाच्या लग्नामध्ये 4 एकरामध्ये म्हणजे भरपूर शेत आहे, पण पब्लिक मारणार का नाही याच्या अंदाजे आपण पण लावू शकणार नाही. मला पण नाही वाटत पब्लिक माइंड होईल असं, पण कसं आता बघू. आता नियोजन तर खूप जोरदार आहे भाऊचं. चांग बघ चला इकडं काय मग खालती गवत राहणार आहे का? नेट काही आथरणारे वगैरे पाल वगैरे काय करणं माहिती का? इथं काय करायचं इथं? अरे आपले आहे दोघींनी काही प्रॉब्लेम नाही. पाणी वगैरे मारायचे आहे का इथं? पाणी वगैरे मारत नाही तिथं, मग ते केदार टाकायचे ना वाटत. वरती पण मांडो आहे. बापरे वरती पण मांडो आहे मित्रांनो, पाहू शकतात तिकडं वरती पण मांडो वगैरे टाकून घेतलाय बघून. आणि रात्री लाइटिंगची परदेशी 1 नंबर आहे. डायरेक्ट रात्री लाइटिंग 1 नंबर लावली, म्हणजे कॅम्प्युटर पद्धतीची लाइटिंग लावली असं वाटतंय मला ना. नाव वगैरे पण दिसते त्याच्यामध्ये. 4 किलो आणि काय चालू का म्हणे दिवाळीला CRP का? हा बरोबर. सर्व एकदम मित्रांनो एकदम भारी केलंय भाऊच्या लग्नामध्ये तयारी. आता फक्त 5 दिवस बाकी आहेत. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि असेच ब्लॉग भाऊची येत राहतील. भाऊच्या चॅनलवरती माझ्या चॅनलवरती एकदम धमार येणार आहे. म्हणजे जर मला कोणी जर म्हणजे कोणासोबत जर बात करणे होईल, मला मनसोबत जर बात कर थांबा मनसोबत जर बात करणे होईल कोले त्या भाऊला कॉल करा ना. अहो पाहिजे रात दिल्ली बनव सोबत आहे
जर बात करणे होईल तर आव भाऊना नंबर आहे त्याला देईल. आव भाऊ तुम्ही कॉल कर जात तर भाऊ मला सांगितलं. कारण की भाऊ लग्नामध्ये बनवू शकणार नाही, कोणी पण समजू शकतं डायरेक्ट. लग्नामध्ये इतकं भाऊ बिझी राहील, कोणाला राग नको येऊ दे. कारण की माझा फोन भाऊकडे राहणार आहे मोबाईल. भावाला तुम्ही या भावाचा नंबर तिथे देतो आहे मी, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. भाऊ मला सांगून देईल काय काय विषय काय नसेल. चला भेटूया मित्रांनो, भाऊला पण भूक लागली आता. चला नंबर टाकी घेऊ. चालेल.